नर्मदे हर. आज परिक्रमेचा 44वा दिवस. आज पण जंगलातूनच चाललो. 3 दिवस झालं जंगल आहे, पण खूप छान वाटतंय. पाण्याची झरे, पाणी, निसर्ग खूप म्हणजे खूप छान वाटतंय. एकदा तरी पायी नर्मदा परिक्रमा सर्वांनी करावी. हे पहा, हे आहे जयंती माताचं मंदिर. जंगलामध्ये आहे. त्याचा परिसर, तिकडे अन्नक्षेत्र आहे. आत्ताच आम्ही नाश्ता, म्हणजे तिकडे बालभोग बोलतात. इथून आम्हाला हे आहे जयंती माताचं मंदिर. नर्मदे हर. आजूबाजूने सर्व जंगल आहे. नर्मदे हर. हाँ, तो बाबा जी जयंती माता की कथा क्या है? माता जी जो है स्वयंभू है. हाँ. स्वयंभू का मतलब जो स्वयं प्रकट हो भूमि से. हाँ. जब महिषासुर का वध हुआ था, हाँ, कुछ समय यहाँ आकर माँ भगवती ने विश्राम किया. देवताओं ने स्तुति करी. हाँ. पुष्पों की बारिश करी. तो यहाँ पर किसी समय कनेर पुष्पों का वन हुआ करता था, जंगल हुआ करता था, इसलिए इसका नाम कनेरी भी रखा गया. और माँ जयंती महिषासुर पर विजय प्राप्त करके आई, जय प्राप्त करके आई, इसलिए जयंती नाम पड़ा. जयंती. और स्वयंभू है. 108 शक्तिपीठ में एक शक्तिपीठ है. एक श्लोक है पुराणों में, जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. तो माँ भगवती का जो प्रथम नाम है जयंती, वही स्थान ये है जयंती माता मंदिर. जय नर्मदे हर. हे 108 शक्तिपीठ मधलं एक शक्तिपीठ आहे, जयंती माता मंदिर. तुम्ही आत्ता कहाणी, त्यांची कथा ऐकलीच आहे. नर्मदे हर. नर्मदे हर बाबा. नर्मदे हर. आता आम्ही चाललेलो आहोत भैरव बाबा गुफा. जयंती माता पासून अर्धा किलोमीटरच्या अंतरावर आहे. चलो बाबा, नर्मदे हर. हाँ, नर्मदे हर. हर हर नर्मदे. चलो बाबा हमारे साथ है. पूर्ण जंगल एरिया आहे हा. बॅग तिकडेच ठेवल्यात आम्ही. चाललोय खाली. बापरे, 2 दिवस झाले नुसतं जंगलात. काल 35 किलोमीटरचा रन. काल 35 किलो. अरे बापरे, सॉरी, मला खाली पाहू दे, नाही तर मी व्हिडिओ बनायच्या नादात पडून जायचे. काल 35 किलोमीटर रन झाला. आता नॉनस्टॉप 10 किलोमीटर आलोय. अजून 22 किलोमीटर जंगल आहे. तिथे पाणी ना काही खायला वगैरे, असंच चालायचंय.
घेऊन चालणं खूप कठीण आहे. तर काय झालं, शूल पाण्यात मी पडली आहे, माझा गुडघा दुखतोय. तरी मैया करून घेते परिक्रमा. काही जण मागे पण जातात, पण चला मैयाची कृपा आपल्यावरती होती आपल्याकडून. वा, सुख कसलं भारी वाटतंय. वा, का जाऊ द्या ना. हार्ड असल्यामुळे म्हणजे पुढे जायला नाही लावलं. मी चालले होते गुफेमध्ये, ते म्हणतायत जाऊ नका, पूर्ण अंधार आहे ना, आतमध्ये सगळं पाणी आहे. नर्मदे हर, नर्मदे हर बोला. नर्मदे हर हर, नर्मदे हर. कसं आहे खाली बाबा? काही नाही, जिन्यानं उतरलं ना शिडी ना, असंच फक्त काही नाही, फक्त पाणी पडतं. आता परत येणं होणार आहे का आपलं? यायचं जाऊन. हा, बापरे. हा हा, काल हर दुःख हर. वा बाबा, कुठून येऊ? येऊ का इथून? बापरे. इथून येऊ का? देऊ सहजी नाही ऋतू नाही, ते चांगलंच ऋतू राहिले. नाही, मीच काढून ठेवतीये. कुठे जायचंय? वा, ही आहे काल भैरवनाथाची गुफा. आम्ही शिड्या उतरून आलो. हे पूर्ण जंगल आहे, पण मजा खरंच वेगळी आहे. त्रास होतोय पायांना, हे दगड पहा, हे टोचताय ते पायांना. इथून जायचंय, पाण्यात भिजत जायचंय. इकडे गुफा आहे. बापरे. काल भैरवनाथाय नमः. हे पहा, ही काल भैरवनाथाची गुफा. पाणी पडतंय सगळ्या अंगावर. दर्शन घ्या सर्वांनी. खूप परिक्रमा काय आहे ना, खरंच मैयाची कृपा. निसर्गात. हे पहा, ही गुफा आहे.
अंगावर पाणी पडतंय सगळं. कसं वाटतंय काका? भारी. ऋतताई पण हो. मंदिराचा परिसर ती बाळवाला कुठे गेलं? अरे हे मोठं लयच आगाऊ दिसते. हे काय मोठ? हे काय डॅमऱ्या मध्ये हर. आता आम्ही जयंती मातापासून पुढे प्रवासाला लागलो आहोत. आता इथून पुढे आम्हाला 20 किलोमीटर जंगल आहे. प्रत्येक रस्त्यावरती जंगल जरी असलं तरी हे पहा असं लिहिलेलं असतं. म्हणजे आपण परिक्रमा मार्ग, नर्मदा परिक्रमा मार्ग, पुढं कुठली कुटी आहे किंवा कुठला आश्रम आहे हे सर्व लिहिलेलं असतं. तर आम्ही जयंती मातापासून पुढे निघलेलो आहोत. आम्हाला पूर्ण 20 किलोमीटर जंगल आहे ना, मध्ये आश्रम ना काही ना काही. त्याच्यामुळे खायला वगैरे घ्यायचं, पाणी घ्यायचं आधीच आपल्याला सांगितलेलं असतं. हे पहा पूर्ण जंगल आहे. छान वाटतंय खरंच. परिक्रमा जर करायची असेल तटातटाने आणि जंगलातून करा. रोडने करण्यात काही मजा नाही आहे. खरंच परिक्रमेचा आनंद घ्यायचा असेल तर. हे पहा असं प्रत्येक झाडावरती लिहिलेलं असतं. त्याच्यामुळं घाबरायचं कारण येत नाही. हे बघा, लक्कडकोट की झाडी परिक्रमेवासी केली अन्नक्षेत्र. आता हे जंगल संपलं की लगेच आश्रम, तिथं लगेच मुक्काम. कुठे चालले बाबा? नर्मदे हर. चला बाबा नर्मदे हर. मैया हा ना. नर्मदे हर. आता मी 28 किलोमीटरचं जंगल पार केलंय. अजून 2 किलोमीटर जायचंय. नर्मदे हर बाबा. मैया पूर्ण जंगलातून रस्ता होता. इकडे ना पाणी ना चहा ना काही ना काही. नर्मदे हर. आताच आमचं जंगल संपलेलं आहे. 30 किलोमीटरचा 30-31 किलोमीटरचा. आता आम्ही रोडला लागलोय. अजून 700 मीटरवरती आश्रम आहे. बोला नर्मदे हर. नर्मदे हर बाबा. बाबा बोला. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हा आता मला झोपायचं.